प्रत्येक षटकारासाठी 100चं कॅश प्राइज आहे. संकेत देशमुख यांच्याकडून शेवटची लढत या फेरीमधली, पहिल्या फेरीमधली. दोन्ही संघांना आपण या निर्धार चषकाच्या निमित्तानं खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि जाऊया सामन्याकडे. पहिली सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. नितेश त्रिखंडे आणि विराज त्रिखंडे. कर्जतचा एक सुपरस्टार खेळाडू नितेश त्रिखंडे दाखल झालाय मैदानावरती आणि मोठं आव्हान असेल, कारण दूरवरचा प्रवास करून खालापूरमध्ये दाखल झालाय कर्जत आणि गणेगाव, आणि तिथून आपण बघतोय त्यांच्या विरोधामध्ये जामरुंग संघ आहे. मजेल सामन्यामध्ये 4 ओव्हरची मॅच. पहिले षटक घेऊन आलाय बॉलिंग ट्रॅकवरती अनिरुद्ध खांडेकर. पॉवर प्लेचा षटक असेल, फिल्डिंगची सजावट करताना दिसेल. अमोल पाटील लीड करतो या टीमला. एक्स्ट्रा कव्हर, कव्हर, पॉइंट, गली, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, एक डीप मध्ये मिड विकेट आहे जिथे गणेशला आपण बघतोय, एक लॉंग ऑफ आहे जिथे मनीषला आपण बघतोय, मिड ऑनला आपण बघतोय प्रशांतजी खांडेकर यांना, आणि पहिला बॉल घेऊन आलाय तो अनिरुद्ध खांडेकर. जामरुंग आणि गणेगाव ही लढत दोन्ही टीमला देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा. हे सगळ्या आयोजकांच्या वतीने, निर्धार चषकाच्या वतीने दोन्ही टीमला शुभेच्छा. मॅच ऑन. पहिलाच बॉल ऑन साइडला, शॉर्ट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. दिशा दाखवली आणि पिवनचं षटक चालू आहे. 38 सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याचा फायदा घेतलाय तो गणेगाव संघाने. खोलात टाकलेला बॉल मिडॉनच्या दिशेने, प्रशांत खांडेकर तिथे होते. एक धाव मिळते आणि ती नितेशला, विराजला, आणि 1 ने धावफलक जाऊन पोहोचताय 5 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती मोठा फटका, त्यानंतर सिंगल. चांगलं क्रिकेट गणेगाव संघाकडून. त्यांना माहिती आहे 10 पेक्षा जास्त धावा प्रति षटकामध्ये कधी आल्या तरी देखील सहजरित्या 45-50चं टार्गेट उभं राहू शकतं या मॅच मध्ये, आणि त्या दृष्टीने आता सुरुवात त्यांची चांगली झाली आहे. परंतु अनिरुद्धला देखील कमबॅक करावा लागेल. या पहिल्या षटकामध्ये जर विकेट्स आल्या तर मग प्रेशर आपोआपच येऊ शकतो संघावर. तिसरा बॉल घेऊन अनिरुद्ध. खोलवर टप्प्याचा बॉल, चेंडू बराच वेळ हवेमध्ये. निखिल जोशी सोपी कॅच, आणि मी मगाशीच म्हटलं की मस्ट नीडेड विकेट होती, विकेट पाहिजे होती जामरुंग संघाला, आणि ती मिळवली आहे अनिरुद्ध खांडेकरने. आमच्या व्यासपीठावरती येऊन साधारण डबा विकेट मिळते अनिरुद्ध खांडेकरला. पहिल्या बॉलवरती त्याचा चौकाराचा मार त्याला खाल्ला, परंतु तदनंतर त्यांनी कमबॅक करून दिलं जामरुंग संघाला. 3 चेंडूचा खेळ संपलाय, 1 गडी बाद 5 अशी स्थिती आहे ती गणेगाव संघाची. बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला विक्रम. स्वर्गवासी रोहिदास तिखंडे 11 गणेगाव चिंचवली या नावाने हा संघ मैदानामध्ये उतरलाय. कर्जत तालुक्यामधून आलाय या स्पर्धेमध्ये. दुसऱ्या बाजूने आपण बघतो याच पंचक्रोशी मधील जामरुंग संघ आजच्या रात्रीमध्ये या पोलची शेवटची मॅच खेळतोय. 5 धावा अनिरुद्ध खांडेकरने कमबॅक करून दिले आपल्या संघाला. फुलटॉस बॉल आहे, फक्त दिशा दाखवायची होती पॉइंटला, परंतु बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. चांगला बॉल बघायला मिळाला. 4 चेंडूचा खेळ संपला, 5 धावा धावफलकावरती.
पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता ऑन साईडला. असं वाटलं की षटक 10 पेक्षा जास्त धावा इझिली येतील, परंतु तदनंतर काय कमबॅक राहिलं या मॅचमध्ये, या ओव्हरमध्ये. पॉइंटच्या डोक्यावरून संदेश पाटील, समीर पाटील धावतोय पाठमोरी. चांगली फिल्डिंग, संदेश पोहोचलाय वेगाने. 2 धावा कंप्लीट करतायत गणेगाव संघ. 2 ने धाव फलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती. 5 चेंडूच खेळ संपला. 1 चेंडू बाकी आहे, चांगला टाकावा लागेल अनिरुद्धला. दहा पेक्षा कमी धावा द्याव्या लागतील अनिरुद्धला, कारण पिवनचं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. 38 सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक आहेत. एक चौकार पहिल्याच बॉलवरती आला आणि तदनंतरचं कमबॅक अनिरुद्धचं बघायला मिळालं. क्लासिकल कव्हर ड्राईव्हचा फटका शेवटच्या बॉलवरती आलाय. हा चौकार. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलक जाऊन पोहोचलाय 11 या आकड्यावरती. मध्ये देखील मथुर बैलाचे मालक राहुल दादा पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे. उद्या किंवा परवा ते नक्कीच या व्यासपीठावरती येतील या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी. अडिवली गावचे बैलगाडा शर्यतीतील एक मोठं नाव राहुल दादा पाटील. पहिले षटक संपले, धावफलक जाऊन पोहोचलंय 11 वरती. 1-1-1-1 अशी परिस्थिती गणेगाव संघाची. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती आलाय तो संदेश पाटील. लगातारच्या 2 विकेटसाठी रहीम खान आणि गिरी साहेबांकडून 1000चं कॅश प्राइज आहे. 3 षटकारासाठी संकेत देशमुख यांच्याकडून 1000चं कॅश प्राइज आहे. गणेगाव संघाच्या बाजूने देखील पारितोषिक येत आहेत, जांभरुंग संघाच्या बाजूने देखील पारितोषिक येत आहेत. बरेचसे व्ह्यूवर्स केटीसी लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन आहेत. IGI सोलार यांच्याकडून हे पारितोषिक आहे आणि केटीसी लाईव्हच्या माध्यमातून देखील सामना ते एन्जॉय करतात. त्यांचं मनापासून आपण स्वागत करू. संदेश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याची संधी आहे आणि कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. प्रत्येक कॅच ही महत्वाची असते मॅच मध्ये. संदेशला माहिती आहे एखाद्या फलंदाजाला जर मी जीवनदान दिलं तो किती घातक ठरत असतो या शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये. कारण प्रत्येक धाव, जिथे धाव नव्हती, जिथे विकेट येऊ शकली असते, तिथे मात्र कॅच ड्रॉप केली जाते. धावफलक 12 वरती पोहोचतं. एक विकेट देखील मिळाली आहे अनिरुद्धला. पहिल्याच बॉलवरती विकेट घेण्याचे चान्सेस क्रिएट झाले होते. विराज तिखंडे आणि विक्रम तिखंडे ही जोडी या मॅच मध्ये बॅटिंग करते. संदेशला पहिल्याच बॉलवरती विकेट घेण्याची संधी होती, परंतु ती हुकली. 1 धाव त्याने खर्च केली या मॅच मध्ये. मजेल सामन्यामध्ये 40 पेक्षा जास्त धावा झाल्या. हाय व्होल्टेज सामना बघायला मिळेल जांभरुंग आणि गणेगाव या 2 टीम दरम्यान. फुलटॉस बॉल पाठीमागच्या दिशेने. कोणताही फिल्डर तिथे नाही आहे आणि पंचांचा नो बॉलचा इशारा देखील तिथे आलाय, म्हणजेच मिळतील धावा 5. सतरा धावा. खराब कामगिरी संदेश पाटील कडून या मॅच मध्ये होत असताना कमबॅक करावा लागेल त्याला देखील या मॅच मध्ये. पुण्याशी फुलटॉस बॉल. आता पॉइंटच्या डोक्यावरून अनिरुद्ध खांडेकर पाठबोरी आहे, परंतु तिथे पोहोचते क्षेत्ररक्षक. तोपर्यंत मिळतील या बॉलवरती धावा 2 आणि या 2 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचत आहे 19 या आकड्यावरती. कित्येक मॅच मध्ये आपण संदेश पाटीलला पहिलं षटक हाताळताना बघितलं, जे P1चं होतं. मागच्या 2-3 वर्षांमध्ये इकॉनॉमिकल स्पेल, सातत्याने विकेट, चांगली सुरुवात जांभरुंग संघाला त्याने मिळवून दिली आहे. परंतु काही दिवसापासून आपण बघतोय
तो दुसरे षटक टाकतोय, कारण जो रिदम हवा असतो तो मिळत नाही संदेश पाटीलला. परंतु एक चांगला खेळाडू संदेश पाटील. इथे चांगला बॉल आहे व्ही शेप मध्ये डाऊन द ग्राउंड. इथे मनीष पाटील पोहोचलाय. एकच धाव मिळेल इथून. एकने धाव फलक जाऊन पोहोचतोय 20 या आकड्यावरती. 20 धावा 50च्या आतमध्ये रोकावं लागेल. या मॅच मध्ये थंडीचं वातावरण आहे, शांत खेळपट्टी, शांत वातावरण आहे मैदानावरती. बॉल ट्रॅव्हल होत नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये जितक्या कमी धावा देता येईल जांभरुंग संघाला तो प्रयत्न केला पाहिजे. खोलात टाकलेला बॉल ऑन साइडला, चांगला बॉल अलॉंग द कार्पेट. तिथे आहे फिल्डर गणेश आणि तिथे मात्र थोडंसं फंबल झालं. 2 धावा मिळतात त्या बॉलवरती. 2 ने धाव फलक जाऊन पोहोचतोय 22 या आकड्यावरती. या षटकामध्ये जवळपास 11 धावा खर्च केल्यात 4 बॉलमध्ये संदेश पाटीलने. एक खराब बॉल देखील आला. त्यानंतर सिंगल डबलने अकाउंट पुढे घेतलं जाते. धावसंख्येला आकार दिला जातोय. गणेगाव संघाचा जर आपण विचार केला, वेगवान बॉल, फटका फसलाय. अमोल पाटील डाऊन द बॉल, कॅच कंप्लीट करतोय. दुसरा धक्का लागलाय तो गणेगाव संघाला 22 वरती 2. आदित्य जाधव बॅटिंग करण्यासाठी दाखल झाले 4थ्या क्रमांकावरती. 22 वरती 2 अशी परिस्थिती. शेवटचा बॉल असेल या द्वितीय सत्रामधला, प्रथम सत्रामधला, या दुसऱ्या ओव्हरचा. आणि इथे आणखी एक विकेट मिळतीये ती संदेश पाटीलला. आपला स्पेल कंप्लीट करतोय. 2 विकेट्स मिळवतो या ओव्हरमध्ये. 2 षटकं देखील संपलीत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचलाय 3 बाद 22. कमबॅक करावं लागेल जांभरुंग संघाला या षटकामध्ये. टार्गेट जे 40 पेक्षा जास्त वाटतंय ते कमी करावं लागेल 40 पेक्षा. आणि मनीष पाटील आता आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. मनीष, आयोजक, चहाची सोय झाली पाहिजे असे सगळे सांगतात, परंतु हा चांगला फटका आहे. बॉल गेलाय पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. मनीष पाटीलच्या विरोधामध्ये आक्रमण, चौकार. मध्ये पॉइंटला फिल्डर नव्हता कोणताही. तिथे 4 धावा, 4 ने धावफलक जाऊन पोहोचते. 26 धावा धावफलकावरती. 3 गडी बाद झालेत. 26 धावा. निर्धार चषक आपण एन्जॉय करतो या दुसऱ्या रात्रीमध्ये. मनीष पाटील पुनश्च सज्ज होतोय. लोअर फुलटॉस बॉल पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. निखिल जोशी तिथे आहे. चांगली फिल्डिंग होतीये. एकच धाव मिळेल इथून. धाव फलकावरती धाव फलक जाऊन पोहोचतोय 27 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती आला चौकार, त्यानंतर ही सिंगल. 5 धावा खर्च करतोय मनीष पाटील. अजूनही एक षटक बाकी आहे.
27 धावा धावफलकावरती. धावा पाहिजे होत्या गणेगाव संघाला त्या मिळाल्यात. सातत्याने सिंगल डबल धावफलकाला पुढे घेऊन जाण्याचं काम त्यांच्या बाजूने चालू. एखादा मोठा फटका. चांगलं क्रिकेट आहे. मनीष पाटीलने कित्येक सामन्यांमध्ये इकॉनॉमिकल स्पेल टाकलेत. 6 चेंडू 6 धावा देखील वाचवल्यात या गोलंदाजाने. असा गोलंदाज. डॉट बॉल पर्सेंटेज फार जास्त असतं त्या गोलंदाजाचे. वेगवान बॉल, खोलात टाकलेला बॉल, लॉंग ऑनला फिल्डर तिथे आहे. चांगली फिल्डिंग झाली आहे. समीर पाटील एकच धाव इथे खर्च केली आहे. मनीषने 1 ने धावफलक जाऊन पोहोचतोय. 28 या आकड्यावरती. 3 गडी बाद 28. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत या स्पेल मधले मनीष पाटीलच्या. तिसरं षटक बारगस्ती आहे. अजूनही या सत्रामधला एक षटक देखील बाकी आहे. 28 धावा. मनीष पाटील पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. बाहेरची कडा. चांगली फिल्डिंग झाली आहे. चांगली फिल्डिंग करत असताना बघायला मिळाला. एक धाव. 1 ने धावफलक जाऊन पोहोचेल. 29 धावा धावफलकावरती. चांगले कमबॅक मनीष पाटीलने देखील केले. पहिल्या बॉलवरती सगळ्यांनाच मार पडला खरं तर या सत्राचा जर आपण विचार केला. आणि तदनंतर मग सगळ्या गोलंदाजांनी देखील कमबॅक देखील केले या मॅच मध्ये. मनीष पाटील लोअर फुल टॉस बॉल. लॉंग ऑफला आहे फिल्डर तिथे. चांगली फिल्डिंग झाली. आणि आता दुसरीचा प्रयत्न. दुसरी मिळणार नाहीये. आणि फलंदाज चौथा बाद होतोय तो गणेगाव चिंचवली संघाचा. काउंट केले जातील याची नोंद आपण या सगळ्या संघांना आपण पहिल्या रात्रीपासून सूचना केल्यात. या पहिल्या 3 मॅचचे पॉइंट मात्र पकडले जातील. 5 चेंडू संपलेत. 1 चेंडू बाकी. 30 धावा धावफलकावरती. 4 गडी बाद. चांगलं कमबॅक. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता मनीषच्या विरोधामध्ये. आणि तदनंतर मग त्याने फक्त 8च धावा खर्च केला अद्याप. चांगली बॉलिंग बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय धनराज. प्रमोद अजूनही क्रीजवरती 2 वरती खेळतोय. नितेशने थोडस नाराज केलं या मॅच मध्ये. शेवटचा बॉल वेगाने बीट केलाय आणि पंचांचा षटक संपल्याचा इशारा आलाय. म्हणजे 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 10च्या सरासरीने 30 धावा धावफलकावरती. 4 गडी बाद. थँक्यू. संस्कार पाटील आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. यंगस्टर आहे. जांभरुण गावचा लेफ्ट हँडेड गोलंदाज. यावर्षी बन्नाट फॉर्म मध्ये हा गोलंदाज आहे आणि बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये देखील हा गोलंदाजी करत असतो. संदेश पाटील, अमोल पाटील, प्रशांतदादा खांडेकर यांच्या तालमीत घडलेला गोलंदाज. एक चांगलं व्यासपीठ देखील त्याला मिळालं आता या संघामध्ये खेळत असताना. आणि चौथ्या षटकाची जबाबदारी मात्र त्याच्या खांद्यावरती आली आहे. 30 धावा धावफलकावरती. 10च्या सरासरीने चला स्पीडअप करा जांभरुण संघ. 30 धावा. अमोल पाटील फिल्डिंगची सजावट करतोय. एक स्वीपर कव्हर आहे. एक लॉंग ऑफ आहे. एक लॉंग ऑन आहे जो वाईडशी थोडासा. एक मिड विकेट आहे. एक स्क्वेअर लेग आहे. संस्कार चांगला बॉल.
खोलवर टप्प्याचे बॉल सातत्याने बघायला मिळतात आणि नॅचरल स्विंग देखील आहे बाहेरच्या दिशेने. राईट हँडेड बॅट्समनसाठी संस्कारचा पहिला बॉल चांगला बघायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती मात्र होती. धावफलक तिथे स्थिरावलंय 30 वरती. यंगस्टर आहे 14-15 वर्षाचा गोलंदाज. आणखी एक चांगला बॉल, आणखी एक चांगला बॉल. चांगले बॉल मात्र टाकले जातात. आणि आता काय घडलंय मैदानावरती. फेकी खराब झाली पंचांचा. येस, अंपायर कॉल आहे. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली. अंपायर रिव्ह्यू आहे व्हाईट बॉल साठी. आपण चेक करू. अविनाश पालांडे तिसरे पंच, कुंदन दादा, राजू ओवाळ. अंपायर रिव्ह्यू आहे ना. बंटी तेलवणे आणि दर्शन आहिर साहेबांकडून तुषारजी धुमाळ आणि माझ्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. थँक्यू सो मच. पाहुण्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. फेअर डिलिव्हरी आहे. चांगला बॉल बघायला मिळाला कारण लेफ्टी बॉलर आहे आणि लेफ्टी बॉलरचा जो टप्पा तिथून तो बाहेरच्या दिशेने अँगल बनवत असताना चेंडू सातत्याने टाकत असतो. ही नेहमी खरं तर डोकेदुखी असते राईट हँडेड बॅट्समनसाठी. एक दैवत देणगी असते लेफ्ट हँडेड बॉलरला आणि तशीच काहीशी गोलंदाजी आपल्याला संस्कार पाटील कडून बघायला मिळते. कोणतीही धाव त्याने अद्याप खर्च केली नाही. जी धाव मिळाली ती बाईटची धाव होती. धाव फलक 1 ने पुढे जाऊन पोहोचेल. 31 धावा धाव फलकावरती येत आहेत. 31 धावा धाव फलकावरती येत आहेत. चांगलं कमबॅक. संस्कार पाटील काय गोलंदाजी करतोय. 14-15 वर्षाचा गोलंदाज आहे परंतु जो टप्पा त्याला सापडला या वर्षी तो टप्पा सोडायचं नाव घेत नाहीये. आणखी एक चांगला बॉल. खरं तर लेफ्टीच्या विरोधामध्ये लेफ्टी बॅट्समन आहे तरी देखील ऑफस्टिकच्या बाहेर जो टप्पा पाहिजे तो टप्पा मात्र टाकलाय संस्कार पाटीलने. तिसरा निर्धाव चेंडू टाकतो या षटकामधला. एकही धाव त्याने खर्च केली नाहीये. धाव फलक जाऊन पोहोचले 31 या आकड्यावरती. 31 धावा. शेवटचे काही चेंडू शिल्लक. आणखी एक चांगला बॉल परंतु पंचांचा आता व्हाईट बॉलचा इशारा आलाय. मुंडा पिंगळे आम्हाला इशारा करत आहेत आणि या 1 ने धाव फलक जाऊन पोहोचेल 32 धावा धाव फलकावरती. धनराज तिखंड स्ट्रायकर एंडला उभा आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन समोर लेफ्टी बॉलर आहे आणि इथे फटका चांगला असं वाटलंय परंतु एलिव्हेशन नाहीये. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षकाला कॅच कंप्लीट केली आहे आणि गणेश पाटीलने ही कॅच टिपली. फलंदाज 5वा बाद. अंजरून मानकिवली आणि सुधाकर भाऊ फाउंडेशन आयोजित निर्धार ट्रॉफी आपण एन्जॉय करतोय या 4थ्या पर्वामध्ये. निखिलजी देशमुख आणि संतोष जोरकर यांचं हे आयोजन. चहाची व्यवस्था जर झाली तर मजा येईल आणखी. अविनाश पालांडे आम्हाला इशारा करतायत. संतोष जोरकर दिसत नाहीयेत. यस, चहा आणायला गेलेत. चांगली गोलंदाजी करतोय संस्कार. 1च धाव त्याने खर्च केली. 1 विकेट त्याला मिळाली. 32 धावा धाव फलकावरती आल्यात. 5 गडी बाद. चांगला बॉल. काय गोलंदाजी करतोय संस्कार पाटील. सगळ्यांना मार पडला परंतु या शेवटच्या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये जे कमबॅक हवं होतं जामरुंग संघाला, जे मोमेंटम पाहिजे होतं ते मोमेंटम मिळवून देणारी गोलंदाजी करतोय तो संस्कार पाटील. वेल बॉल. शेवटचा बॉल असेल या 17 मधला. चांगला बॉल बघायला मिळाला. खोलवर टप्प्याचा बॉल. लॉंग ऑफला समीर आहे तिथे. 1च धाव मिळते. दुसरीचा प्रयत्न आता होईल का आणि तिथे मात्र दुसरीचा प्रयत्न झालाय. फेकी खराब आहे. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न सुरू केलाय आणि तिसरी धाव मिळणार नाही. 2च धावा मिळतात या बॉल वरती. षटक संपलं ते 4थं आणि फक्त 3 धावसंख्येचं षटक टाकलं ते संस्कार पाटीलने या शेवटच्या ओव्हरमध्ये. 4 षटकं संपली. धाव फलक जाऊन पोहोचलंय ते एकूण
34 धावा धावफलकावर दिल्या, 6 गडी बाद आणि 35चं टार्गेट सेट केलंय 24 बॉल मध्ये गावदेवी जांभरुंग संघासमोर. आपण पाठवा 3 ओव्हरची मॅच आहे. अमोल पाटील आणि अनिरुद्ध खांडेकर ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. जांभरुंग संघाची 24 चेंडू 35चं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी. जांभरुंग संघाला काय गोलंदाजी बघायला मिळाली संस्कार घडून. फक्त 3च धावसंख्येचं षटक त्याने टाकलं. मी खांडेकर दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करावा. हाल संघ आपण या. शिवशंभो वडगाव संघाला पराभूत करून हाल संघ पुढे आलाय आणि घोडुवली संघाला पराभूत करून पुढे आलाय तो खरवई संघ. दोन टीम दरम्यान ही मॅच 3 ओव्हरची मॅच आहे. खरवई संघ आणि हाल संघ 3 ओव्हरची मॅच आहे. यस, खरवई संघाने नाणेफेकी जिंकली आहे आणि गोलंदाजी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. खरवई संघाने 3 ओव्हरची मॅच असेल याची नोंद आपण घ्या. दोन्ही संघ मॅच चालू होते. 24 बॉल 35चं समीकरण आहे. स्ट्रायकर एंडला अमोल पाटील आणि नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे तो अनिरुद्ध खांडेकर आणि बॉलिंग ट्रॅकवरती आलाय तो धनराज तिखंडे. पहिलं षटक घेऊन धनराज तिखंडे आलाय.
पहिलाच बॉल आणि पॉइंटच्या डोक्यावरून वीरेंद्र सेवाग स्टाईलने बॉल जातो सीमारेषेच्या पलीकडे. अमोल पाटीलच्या बॅटमधून चौकार. थँक्यू. आणि ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय अकूट टप्प्याचा बॉल होता, तर एक बाउन्स चेंडूने घेतला आणि फक्त दिशा दाखवली अमोल पाटीलने या बॉलवरती. पुनश्च त्याच दिशेने आता कव्हर ड्राईव्हचा फटका बघायला मिळाला अलॉंग द कार्पेट. आणखी एक चौकार. थँक्यू. अमोल पाटील ऑन फायर. 38 सर्कल स्पेशलिस्ट हा फलंदाज आहे. काय फटकेबाजी करतो. P1चं षटक आहे, त्याला माहिती आहे दोन क्षेत्ररक्षक फक्त 38 सर्कलच्या बाहेर आहेत. फील्ड सेट त्याला माहिती आहे कोणत्या पद्धतीने आणि त्या पद्धतीचे फटके खेळतोय अमोल पाटील. 8 वरती पोहोचलाय जांभरुंग संघ या मॅच मध्ये. ऑन साइडला शॉर्ट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मिड विकेटला बॉल सीमारेषेच्या पलीकडे आणि चौकारांची हॅट्रिक अमोल पाटीलच्या बॅटमधून. चौकारांची हॅट्रिक प्रथमताच या स्पर्धेमध्ये ठोकली आहे ती अमोल पाटीलने. धनराज तिखंडेवरती आक्रमण चढवलंय. 21 बॉल मध्ये आता 23 ची गरज आहे. सोपं समीकरण होऊन बसलंय. 21 बॉल 23 ची गरज. कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न वेगाने बीट झाला. खरं तर अतिरिक्त वेग या बॉलवरती होता. धनराजचा बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. चौथा चेंडू आला निर्धाव. 3 लगातारचे चौकार आले होते ते धनराजच्या विरोधामध्ये आणि त्यानंतर त्याचा हा डॉट बॉल. 12 धावा अमोल पाटील स्ट्रायकरला. पुनश्च पॉइंटच्या डोक्यावरून चेस मोठा आणि बॉल तिथे अडवण्यात आलाय. चांगली फिल्डिंग झाली. 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसरीचा प्रयत्न. 3 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 3 ने धाव फलक जाऊन पोहोचतंय 15 या आकड्यावरती. 15 धावा. शेवटचा बॉल शिल्लक असेल. 5 चेंडू संपलेत. 3 चौकार, 1 डॉट बॉल, 1 तिहेरी धाव. 15 धावा एकूण धाव फलकावरती आल्यात या मॅच मध्ये. विघ्नेश तांडेल याचं आगमन झालं, त्याचं देखील आम्ही स्वागत करतोय. शेवटचा बॉल कव्हरच्या दिशेने मारलाय. तिथे क्षेत्ररक्षक नाहीये. चेस मोठा आहे आणि बॉल गेल्या सीमारेषेच्या पलीकडे. चौकार षटक संपले. पहिलं 19 धावा धाव फलकावरती गावदेवी जांभरुंग संघाच्या. फिल्डिंगचे आता रिस्ट्रिक्शन संपलेत. 5 सीमारक्षक 38 सर्कलच्या बाहेर तुम्ही ठेवू शकता. लेफ्ट हँडेड बॉलरचा आता वापर करण्यात आलाय गणेगाव संघाच्या माधूने आणि बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. प्रमोद बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. प्रमोद आलाय. प्रमोद तिखंडे दुसरा षटक घेऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती ऍड होते. धावफलक जाऊन पोहोचेल 20 वरती. 15 ची अजूनही गरज. 18 बॉल मध्ये 35 चं समीकरण होतं. 24 बॉल मध्ये ते सोपं करण्याचं काम केलंय.
18 बॉल 15. स्ट्रायकर एंडला अमोल पाटीलला आपण बघतोय. खोलवर टप्प्याचा बॉल होता, चांगला बॉल बघायला मिळाला. हेच तर चेंडू टाकायचे, एखादी विकेट, इकॉनॉमिकल 2-3 धावसंख्येचं षटक, मजा येईल सामन्यामध्ये. 18 बॉल 15चं समीकरण आता बदलते. 17 बॉल 15 हे समीकरण या मॅच मधले. ऑन साइडला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे बॉल फेकून दिलाय अमोल पाटीलने, षटकार. गरज. मॅच पूर्तता सोपा झाली. जांभरुंग संघाच्या बाजूने जर आपण विचार केला 26 वरती नन, कोणती विकेट नाहीये. 26 धावा धावफलकावरती अमोल खेळतो. 21 वरती 7 चेंडू मध्ये. खोलात टाकलेला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लॉंगॉनच्या दिशेने चेंडू जातोय, तिथे फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग झाली. एकच धाव मिळेल अमोल पाटील. या बॉलवरती 1 ने धावफलक जाऊन पोहोचेल. 27 या आकड्यावरती. 15 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. 15 बॉल 8 हे समीकरण या मॅच मध्ये. 27 वरती पोहोचलाय गावदेवी जांभरुंग संघ. 15 चेंडू 8 धावा. स्ट्रायकर एंडला आला आता अनिरुद्ध खांडेकर. औपचारिकता आता शिल्लक असेल सामन्यामध्ये, कारण कमी धावा हव्यात आणि इथे चांगला फटका वाडिश लॉंग ऑफच्या दिशेने. 1 धाव मिळतीये ती अनुला आणि 1 ने धाव फलक जाऊन पोहोचेल 28 या आकड्यावरती. 14 चेंडू 7 ची गरज सामना जिंकण्यासाठी. 14 बॉल 7 ची गरज. चेंज ऑफ पेस, कधी मध्ये परिवर्तन. फसवा चेंडू टाकला, स्वतःवरती नाराज आहे अमोल पाटील. तो देखील अचंबित झाला, डोक्यावरती त्याने हात लावला, कारण इतका स्लोवर वन त्याने अपेक्षा केली नव्हती, त्याच्यापेक्षाही स्लो आला. 13 बॉल 7 हे समीकरण या मॅच मधलं. 13 चेंडू 7 धावा. ऑन साइडला फटका चांगला आहे, ताकद आहे अमोल पाटीलच्या बॅट मधून आला हा षटकार. आणि आता 12 बॉल 1 ची गरज. आपण व्यासपीठावरती आपला सन्मान आम्ही करतोय. बालचंद्रजी कदम साहेब, आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. योगेश तांडेल यांना देखील विनंती की आपण सुद्धा या. बालचंद्रजी कदम, आपण सुद्धा या, आपला देखील सन्मान आम्ही इथे करतोय या स्पर्धेच्या निमित्तानं. 1 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल 1 हे समीकरण या मॅच मधलं. औपचारिकता शिल्लक असेल या सामन्यामध्ये, कारण पूर्तता सामना जांभरुंग टीमच्या बाजूने झुकलाय. 10 बॉल 28 ची इनिंग, परंतु ते शेवटचं षटक हे देखील फार चांगलं बघायला मिळालं. चौतीस धावा 1 ची गरज आहे. 12 बॉल 1 हे समीकरण या मॅच मध्ये. स्विच हिटचा फटका आणि विजयी फटका अनिरुद्ध खांडेकरच्या बॅट मधून आणि सामना जिंकलाय तो गावदेवी संघाने. गावदेवी जांभरुंग संघाने हा सामना जिंकलाय. हार्दिक अभिनंदन जांभरुंग टीम. आणि या सामन्याचा सामनावीर संस्कार पाटील ठरतो या सामन्याचा सामनावीर, कारण लो स्कोरिंग मॅच आहे, कमी धावा होत्या आणि त्यामध्ये 4 धावा फक्त त्याने दिल्या आणि 2 विकेट्स मिळवल्या. संस्कार पाटील या पण हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी काय गोलंदाजी संस्कारने केली. आणि चला फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. खरवई संघ आपण लगेचच दाखल व्हा मैदानामध्ये. खरवई संघ आपण दाखल व्हा.